परमपूज्य सद्गुरू श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत अध्याय 34 अवतरणिका। श्री गणेशाय नमः। श्री गुरवे नमः। चरित्रकथामृताचे झाले निरूपण, ते केले श्रोतयासी अर्पण। आता अवलोकावे अवतरणिकेस साररूपी गुरुगाथा। चंद्रिका तुकारामे केले तप 12 वर्षे, पावली त्यांसी भवानी माता जन्म उदरी घेऊनिया। नाम तिचे आजूबाई 5 वर्षे लीला केली, पावली अंतर्धानासी आशीर्वादुनी वंशवृक्षवृद्धी। हा अध्याय पहिला। वाढला वंशवृक्ष विस्तारुनी, बाळकृष्ण गंगाबाईचे उदरी शके 1819 साली जन्मले लक्ष्मीकांत। बालपणीच मातृपितृ सुखास पारखे झाले लक्ष्मीकांत। मातुल गृही भोकरदनासी झाले त्यांचे पालनपोषण। विद्याभ्यास योगाभ्यास शरीर बल वाढविण्यास योजुनी सर्व उपाय क्षमता बाणविली अंगी। हा अध्याय दुसरा असे। लागली अध्यात्माची गोडी वेदविद्या शिकोनिया, देवीदास भोपेंचे निधन द्यावी स्वारी कुणास। कौल लावणी भवानीस दिली स्वारी लक्ष्मीकांतास। आज्ञा घेऊनी श्री आजूबाईची अलौकिक रूप साकारून, स्वारी व्रत केले पूर्ण अर्पुण आजूबाईला। तिसरा अध्याय पूर्ण झाला। भोकरदनासी त्यागून कायम आणव्यासी राहून, बाहेरच्या आजूबाई मंदिरी केला आश्रम साकार। त्यागुनी हरिभाऊचे घर तुळजारामास केले जवळ, राहू लागले त्यांचे घरी। सांभाळला योगी राजाचा प्रपंच, स्वतः ब्रह्मचारी राहून सप्तशतीचे अनुष्ठान केले सुरू लक्ष्मीकांतांनी। उपासना झाली दृढ तेणे आजूबाई प्रसन्न, मोडूनी प्रथा परंपरा स्वारी निघे अष्टमीला। दिव्य शक्तीचा प्रभाव दिसू लागला चमत्कारे, त्याचे सर्व वर्णन 4थ्या अध्यायी पूर्णपणे। भोपे योगी राजांची अपत्ये असती 4, त्यांच्या विवाहादिकांचे कार्य केले स्वये महाराजे। जाऊनी महिषामाली पर्वती गिरिजादेवीच्या सेवेसी, उग्र तप आचरुणी प्रसन्न केली जगदंबा। दृष्टांताने गिरिजेच्या अपूर्व शक्ती प्राप्त झाली। 5व्या अध्यायी हे वर्णन कथियेले विस्तारून। निवास गावातला त्यागुनी वास शारदाश्रमी करुणी, राहू लागले महाराज बाहेरच्या आजूबाई मंदिरी। गावातील मंदिराचा जीर्णोद्धार करावया सिद्ध झाले महाराज। यवन मातले होते फार, हल्ला करण्यासी झाले तत्पर। अदृश्य प्रहार यवनावर रक्तओके भडाभडा। त्या हल्ल्यातून महाराजांस रक्षिले आजूबाईने, हे आख्यान 6व्या अध्यायी कथियेले विस्तारून। 7व्या अध्यायी प्रारंभी महाराज दाती माहुरगडासी, रस्ता गडाचा चुकोनी जाती भलतीकडे। गोऱ्या वेसनारीच्या रूपे रेणुका माता मार्ग दाखवी, विष्णू कवीच्या मठात मुक्कामी व्याघ्र दर्शन घडत असे। पोचुनी दत्त शिखरी भेटे दयाराम भारतीसी, केले अनुष्ठान त्या ठाई प्रसन्न केले गुरुदत्ता। पातले मग आणव्यासी निधी संकलनासी गावोगावी, मंदिर जीर्णोद्धार कार्यासी सुरू झाली भटकंती। या भटकंतीतून निधी बरोबर 1 व्याघ्र हरिण मोर ससा माकड आणिले एकत्र आश्रमात। त्याचे हे वर्णन 8व्या अध्यायी परिपूर्ण। आश्रम स्थिर स्थावर झाला, भक्त समुदायही वाढला, पसरली कीर्ती दूरवरी। ऐकुनी हे महात्म्य दासगणू येती भेटीस, त्यांची न होय भेट जाती परत माघारी। महाराज मग स्वये जाती दासगणू भेटीला। गाणगापुराच्या सेवे कर्याला दृष्टांत होई विंध्याचलाला, तो मग येई आणव्याला सद्गुरू सान्निध्यात। हे आहे 9वाध्यायी। आईची ही सेवा शतचंडी उपासना, 9वा झाला हा याग शारदाश्रमी। तो केला आयोजित
त्यात होय लुटालूट यज्ञविध्वंस जाहला. जाऊनी बासर क्षेत्राला केले प्रसन्न सरस्वतीला. ज्ञानाशीर्वाद शारदेचा 10व्या अध्यायी कथेला. उपदेशाप्रती प्रवास घडू लागला सर्वत्र. बाहेरच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला महाराजे. काय गाव टोक्याशी भेटले त्यांना पांडेजी. मोठी देणगीची पुडकी त्या ठेवली त्यांनी पायाशी. उचलून ती पुडकी श्रीफलासहित प्रसाद म्हणून ती देणगी देते झाले पांडेजीला. त्याने बांधिले मग मंदिर करोनी शतचंडी याग. त्या जीर्णोद्धाराची कथा वर्णिली 11व्या अध्यायी. 12व्या अध्यायी तीर्थाटन. 4 धाम ज्योतिर्लिंग प्रमुख शक्तिपीठ दक्षिण पश्चिम पूर्वतटी. यात्रा संपन्न झाली. भक्तासी केला उपदेश कैसे असावे नसावे. आचारसंहिता जीवनाची या अध्यायी कथेली. 13व्या अध्यायी उपदेश केला भक्तांसी. करावी स्वाधीन इंद्रिये. भेदावे जाळे मनाचे. तप आणि आचरण पाखंडी असू नये. 14व्या अध्यायात आश्रमीचे सण उत्सव व्हावे साजरे यथोचित. त्या सर्व उत्सवांची वहिवाट संवत्सरात दिली घालून. महिमा त्या उत्सवाचा आणि अन्नदानाचा या अध्यायी कथेला 15व्या अध्यायात. साधू कुणास म्हणावे आणि स्वारी संबंधीचे मत निरूपले महाराजे. ईश्वर स्वये पाहिला जावे तुम्ही त्या मार्गा. दिसेल तुम्हासही तो तत्वतः. ब्रह्म माया हे विश्व असती सर्व एकच. योग कर्म सुकौशलम कथियेले या अध्यायी. प्रसाद महिमा असाधारण म्हणे तो अभेरू नये त्यास. मनामनाचे तुष्टीकरण होतसे त्याने. आशीर्वाद म्हणजे काय तो घ्यावा जाणून. सद्गुरूचा वैराग्य भाव त्यांचे बोलणे मार्मिक. अंतरी निर्गुण निराकार 16व्या अध्यायी कथियेले. 17व्या अध्यायी सद्गुरूंचे वर्णन सहस्त्रचंद्र दर्शनाचे. 18व्या अध्यायी सद्गुरू घसरून पडती. कटीचे हाड मोडती. दवाखानी दाखल पुण्यात. शल्यक्रिया झाल्यावरी हृदयविकार बळावणी. अतिदक्षता कक्षात कर्मभोग भोगिती. सद्गुरू उपचारार्थ प्रयास वर्णियले 19व्या अध्यायी. वय झाले शतकोत्तर त्यांचा वृद्धिदिन झाला आयोजित. करवीर पीठाधीश्वर स्वामी शंकराचार्य महोदय आले आशीर्वाद द्यावया. 20व्या अध्यायात याचे वर्णन आले असे. 21व्या अध्यायी मंत्री खैरेच्या निवासी. मुंबई स्थानी जाऊनी केले उपकृत खैरेसी. इच्छा लक्षचंडी यागाची निरोपिली शिष्यांसी. का करावा हा याग हे वर्णन 22व्या अध्यायी. झाला आयोजित लक्षचंडी याग त्याचे आयोजन वर्णन 23व्या अध्यायी कथियेले. अत्यंत उत्साहात सर्व बाधांचे करुण निरसन झाला संपन्न लक्षचंडी याग 24व्या अध्यायी. 25व्या अध्यायी सद्गुरू जाती पशुपती यात्री. येताना दिल्ली मुक्कामी शतचंडी खैरे निवासी. वय झाले शतकोत्तर पंच तो वृद्धिदिन करावा आयोजित. त्यासाठी स्वामी जयेंद्र सरस्वती शंकराचार्य कांची कामकोटी निमंत्रिले अगत्ये. त्या सोहळ्याचे वर्णन 26व्या अध्यायी. 27, 28, 29, 30 आणि 31 असंख्य भक्त शिष्यांचे स्वानुभव कथियेले या अध्यायी. सद्गुरूंचे अलौकिकत्व प्रत्यक्ष चमत्कार दावून सिद्धराम स्वामीशी केला संवाद निधनानंतरी. हे वर्णन 32 अध्यायात पूर्ण केले गुरुकृपे. 33व्या अध्यायी निजानंदी गुरुगमन. ब्रह्मानंदी होऊन मग्न दिला पडदा शिष्यांना. ऐसे गुरुचरित्र यथामती मी केले कथन. प्रत्यक्ष त्यांच्या सहवासातून गुरुप्रसाद हा लाभला. सेवनी आपणही हा गुरुप्रसाद धन्य व्हावे जीवनात. इति श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृत अवतरणिका नाम चतुस्त्रिशोऽध्याय समाप्तः. आरती सद्गुरु लक्ष्मीकांत महाराजांची.
उद्गुणी चित्ती परप्रांती जात, नगरी उभा राहे सन्मुख दत्त, साक्षात्कारे जो स्थिरवी स्वचित्त, आजूबाईसी सेवणी राही अन्व्यास, जय देवा जय देवा जय लक्ष्मीकांता, येता शरण तुझला हरसी भवचिंता, जय देव एकमुखे दत्त आज्ञाकरिताची, केली वस्ती ज्याने नित्याची अन्वयासी, आजूबाई चरणी दृढभक्ती साची, सेवा करीतो निशिदिन मातेची, जय देवा जय लक्ष्मीकांता, येता शरण तुझला हरसी भवचिंता, जय देव महिषमालीच्या सान्निध्य अनेक जी खोरी, करण्या तपतू तेथे बैसे निर्धारी, निश्चय देखुनी माता येई सामोरी, कृपा प्रसादे झाली पावन तनुसारी, जय देवा जय लक्ष्मीकांता, येता शरण तुझला हरसी भवचिंता, जय देव असंख्य तीर्थे करण्या भुवरी तू फिरला, नाना दैवते देखुनी चित्ती सुखी झाला, वदतो सर्वा नित्यची जागा धर्माला, रामानुज वंदुनी पायी परिपावन झाला, जय देवा जय लक्ष्मीकांता, येता शरण तुझला हरसी भवचिंता, जय देव ज्ञान वैराग्याने साधिले भक्तीला, कठोर तपाचरणे लाजविले दीप्तीला, अनंत कोटी प्रणाम हे सावळ्या मूर्तीला, काय गावे दासाने तुझिया कीर्तीला, जय देवा जय लक्ष्मीकांता, येता शरण तुझला हरसी भवचिंता, जय देव श्री सद्गुरू लक्ष्मीकांत महाराजांचे अष्टक. श्री आजूबाई वंशी प्रगट तू अवतार घेसी, भक्तांसी पूर्ण वरदान अखंड देसी, भूमंडळावरी या तुझी कीर्ती अनंता, आहे सदा शरण मी तुझ लक्ष्मीकांता, आदिशक्ती स्थान म्हणून अन्वा जनासी, प्रत्यक्ष ते निजरूप तू जना दाखविसी, वर्णू किती गुण तुझे महिमा अनंता, आहे सदा शरण मी तुझ लक्ष्मीकांता, भूमंडळी या प्रगटली तुळजा भवानी, श्री आजूबाई म्हणून नमिली भक्तांनी, चरणी तिच्या अर्पिले तू जीवन महंता, आहे सदा शरण मी तुझ लक्ष्मीकांता, होतसे प्रगट श्री आजूबाई तुमच्या शरीरी, स्वारी रूपे दर्शन होई सर्व जनासी, घेता प्रसाद तुमचा नको काही आता, आहे सदा शरण मी तुझ लक्ष्मीकांता, वैराग्य धारण करुणी व्रत ब्रह्मचारी, प्रपंच मात्र शिष्यांचा सदा विचारी, निरपेक्ष निरिच्छ वृत्ती तुमचीच संता, आहे सदा शरण मी तुझ लक्ष्मीकांता, संसार तापे तापले दीन जे असंख्य, करुणार नवे तारिले तुम्ही ते असंख्य, प्रसन्न मूर्ती तुमची करी श्रमश्रांता, आहे सदा शरण मी तुझ लक्ष्मीकांता, तू सद्गुरू माऊली असे माझीच नाथा, कैवारी मजसी आता अनाथ नाथा, माझे चित्त नवित्त अर्पितो तव पायी आता, आहे सदा शरण मी तुझ लक्ष्मीकांता, चैतन्यमूर्ती तुमची मणी साठवावी, आणि कनदुजी तुझ विनक सेवा कुणाची, हे दान मजसी द्यावे तुम्ही श्री गुरु आता, आहे सदा शरण मी तुझ लक्ष्मीकांता, ध्यातो अनाथ नाथ मी सनाथ देवा, नेणो तुझे भजन पूजन हीच सेवा, हे आजूबाई सुता पूर्वीशी आशा, आहे सदा शरण मी तुझ लक्ष्मीकांता, अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं गुरु, तस्मात् कारुण्य भावेन रक्ष श्री सद्गुरु, त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज की जय.